करीश बोलत नशी ना बोले पोऱ्याला सांगे बावड्या तुन बापल्या सांग रे पहिले चेन दिले मग बाहेरची लागजो. पण नवराला जेवढा चित्त लागत नाही. बरोबर आहे का नाही. जोपर्यंत नवरा जेवत नाही तोपर्यंत बाईचं चित्त लागत नाही. आणि जोपर्यंत आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा जोपर्यंत जी वस्तू आपल्याकडे आहे ना तिचं व्हॅल्यू कळत नाही, तिचं महत्व कळत नाही. आणि मग ती वस्तू आपल्यातून चालल्या गेल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की नाही पाहिजे होतं अजून, नाही का. काका जर का पत्नीच्यासाठी एक पुस्तक लिहित असतील म्हणजे काय प्रेम असेल, नाही का. जीवनामध्ये नाथबाबांचं चरित्र सांगत असताना मी नेहमी सांगतो, जीवनामध्ये पत्नीचा सपोर्ट असेल तरच माणूस पुढे जाऊ शकतो. दादाश्री बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. बायकोनच सपोर्ट आहे ना तर माणूस पुढे जास. हो बरोबर आहे ना. हा जास्त वयल त्यासने जा म्हणा, जास्त वयल नाही त्या बी आ म्हणत. काही लोकांना लय मोठा गैरसमज असतोय आपल्याशिवाय तू इज्जत नाही. बाई शिवाय आपली इज्जत नाही. बाईने जर ठरवलं आपली इज्जत घटवू शकते, बाईने ठरवलं आपली इज्जत वाढवू शकते. बाईशिवाय संसार नाही. जर आता दीपावली गेली, जर का आपले मित्र आले असतील जे बाहेर गावाला गेलेले आले असतील समजा फॉर एक्झाम्पल, आणि मित्र जर चौकात भेटले सगळे वर्ग मित्र असतील, पत्नीला तिथूनच फोन करायचे महामित्र आलेले आहेत, 4-5 मित्र आहेत, 10-12 मित्र आहेत, आम्ही चहाला येतोय, तू चहा बनवून ठेव बरं का. मित्र जायच्या आधी बाईचा पाण्याचा ग्लास तयार पाहिजे. पाण्याचा ग्लास झाला लगेच चहा पाहिजे, लगेच नाश्ता तयार. आणि पुन्हा नवऱ्याला विचारायचंय तुमच्या मित्रांना विचारा ना जेवायला काही बनवू का म्हणून. ते 10 मित्र असतील ना तर 100 ठिकाणी चर्चा करतात. अरे यार काय दादाची पत्नी होती वो, नुसतं चहा सांगितला बाईने नाश्ताही दिला. अरे जेवण विचारत होती, काय संस्कारी बाई होती, काय भारी बाई होती वो आप्पानी. हो म्हणजे तुमची इज्जत बायकोमुळे 100 ठिकाणी वाढली. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. पण एखादी माऊली जर असं राहिनी चला महाराज येतात दुडा मोडे मा कीर्तनशे मुक्कामे थांबी घ्या सकाळ मग निघाण टाइमल्या बावल दिकी जावत याने तटीनेच फोन करू ऐ रातना कीर्तनकार महाराज काय त्या वाजणार म्हणणार बटा महाराज थांबी जायला चाले येऊ का करते असले. ती बाईनी फोन मा सांगू कोणता करत आलेला राय ना तू आको समजिले यान घर माखा कुंदा मातील शे रे भू. म्हणजे तुमची इज्जत वाढवणं की घटवणं हे बायकोच्या हातात आहे. आणि जोपर्यंत पत्नी असते तोपर्यंत तिचं महत्व कळत नाही. ती गेल्याच्या नंतर मग पश्चाताप असतो, नाही का. पत्नी असल्यावर आहे ना, पत्नी असल्यावर कितीही पत्नी थकलेली असली तरी माणूस तिला सांगतोय मला भूक लागली ग जरा बसू बसू भाकर बनव ना मी तुला साहित्य आणून देतो करून देते. हा कितीही थकलेली असेल चाललं जात नसेल बसल्या जागेवर ओ बोले ना आंबा करत करत का जाणं ना चालावत नसेल तरी नवराला एक भाकर टाकी देस बायको असणी तर. आणि बायको नसल्यावर त्या माणूसला जरा काय पाहिजे दिवस कितली का वायबार सुन बाई राहणार तरी लक्ष्मी म्हणणे पडस का बघ खावाले देवा नाही. मग जवळ खरी लक्ष्मी होती ती कण्णी नाही आता कुमचाड राहिने तरी लक्ष्मी मन राही ना आप्पा. म्हणून आपल्याला जोपर्यंत आपल्याकडे ती वस्तू आहे ना तिचं महत्व तिचा व्हॅल्यू कळत नाही. आणि महत्व द्यायचं शिका. काय ना मायच्या नंतर खरं प्रेम करणारी व्यक्ती जी असेल ना लास्ट पर्यंत ती म्हणजे पत्नी असते. आणि पत्नीला सपोर्ट करा. काही लोक इथला वायभार राहतस ना बायकोनी निंदा सुद्धा मायबापने जोडे बशीशनी करतस बहिणीने जोडे चालत मग काय करत बहीण तू वहिनी बोलती वायबारे ओ भाऊ तिने वायबारे तू इथला वायबारे तरी तुला संसार करायनी रे आप्पा. ती म्हणजे प्रत्येकच ठिकाणी बाई चुकीची असं नाही ठरवायचं. हा जटे बोल नाही तडे बोलसून मी त्या लबाड राहते असं. पण जिथं योग्य आहे तिथं म्हणलं पाहिजे ते खरं आहे नाही का. खरानी बाजू खरी मांडायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं हो आणि युद्ध चालू असताना कर्णानं जसं का बाण सोडला ना अर्जुनाच्या रथाचं चाकच हाणून पाडलं. अर्जुनाच्या रथाचं चाक हाणून पाडलं. कृष्ण भगवंताच्या मुखातून वाक्य निघाला अरे काय योद्धा आहे म्हणले मर्दा. अरे काय मर्दा योद्धा खेळतोय म्हणला. अर्जुनाने देवाकडे बघितलं देवा तू महारथाचा सारथी असल्यावर दुश्मनाची बडाई मारतो तुला कळतंय का काही. महारथाचा सारथी आणि दुश्मनाची स्तुती करतोय तुला कळतंय का देवा काही. तेव्हा देवानं सांगितलं मी जरी तुझा रथाचा सारथी ना अर्जुन ऐक मी जर तुझा रथाचा सारथी आहे तरी सुद्धा समोरचा तुझ्या रथाचं चाक हाणून पाडतो मग काही योद्धा कमी आहे का. तो आपला दुश्मन आहे पण मी तुझ्या रथावर बसला असताना तुझ्या रथाचं चाकच हाणून पाडलं मग योद्धा कमी आहे का. दुश्मन आहे पण जर कर्तबदारी खरी असेल तर खऱ्याची स्तुती झाली पाहिजे कारण या व्यासपीठाचं महत्व तेच आहे. मला माहिती काही ठिकाणी महिला माता चुकत असतील पण एवढं सत्य आहे की त्यांच्याशिवाय सुद्धा आपल्याला महत्व नाही आहे. हा गाड्याचे 2 चाक आहेत ते बैलगाडीचे 2 चाक आहेत हो. म्हणजे असं नाही महिला बाया पाहिजे असं नाही बाईसाठी माणूस बी तेवढाच जरुरी. ज्या बाईचं बिचारी विधवा बसलेली असेल माझी ताई त्या माईला विचारा बिगर नवऱ्याचं जीवन जगणं कसं असतं. जर एखादा भावासोबत गोष्ट करत असेल ना तरी सुद्धा लोक कोणत्या नजरेनं बघत असतील फक्त कल्पना करतात. त्या बाईला विचारा बिचाऱ्या माईला ती कसं जीवन जगते. हा कसं आहे ना हे नातं टिकवणं गरजेचं आहे. आणि काकाश्रींनी मला तर एवढा चांगला संदेश दिला
पत्नीबद्दल जर ते लेख लिहित असतील, काय परिवार आहे राजा, काय परिवार आहे महाराज. हो. आणि हा कार्यक्रम मला वाटतं काका काही कारणास्तव कॅन्सल पण झाला होता, पण हा खूप भारी तरी नाही म्हणे महाराज हो आलेच पाहिजे म्हणे कीर्तन. कसं रास ना, एखादा माणूसने ऐपत प्रमाणे पाया बांधा घ्या, हात मावू नका, मग करू सुबो. नेमकी हिंमत सुटी गई ती पाया बांधा माझ. मग आखो काकाने विचार करा, जाऊ दे म्हणे पत्र नको आहे ना, पण बनाय टाकूत म्हणे, पण करा मग कार्यक्रम. हा, कारण आपला कार्यक्रम करणं रवी बाबा इथलं सोपं बी नाही ना. हो, गरीब माणूस हिंमतच सुटत बा, बरं का बेटा. हा, कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, इकडे मृदंगाला साथ करतायत माझे जीवाभावाचे माझे बंधूच आहेत आमचे निंबा महाराज. गायनाला साथ करतायत आमचे जमठावडचे आमचे जीवाभाऊ महाराज आहेत. इकडे आमचे रवी बाबा रानमाळेकर, बरोबर ना. हां, आमचे रवी बाबा आहेत, आमचे सगळे भजनी मंडळ आहे. विनेकरी बाबा आहेत, इकडे आमचे महाराज आहेत. महाराजजी मला भेटलेले आहेत, पण नाव नाही लक्षात राहिलं बाबा. हां, माऊली बाबा ज्ञानेश्वर महाराज. मला वाटतं अंमळनेरमध्ये भेट झाली ना आपली, जळगावमध्ये. हां हां, बरोबर. आणि जे आरगावला साथ करतात ते आमचे मालपूर संस्थानचे मठाधिपती आमचे संदीप महाराज आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. आता बरीच मंडळी बाहेर गावावरून आलेली, प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य होत नाही, पण इथं कीर्तनासाठी उपस्थित आमची कीर्तनकार महिला तुमच्या धुळ्याची श्रीमंतीच आहे आमची चंदाताई सांगळे, ते पण कीर्तनाला उपस्थित आहेत. खूप दिवसाच्या नंतर भेट झाली महाराज आमची. जवळ बापू कथा आहेत. हा, क्या बात आहे. मी घर मन राहतो म्हणा आंडेरचे म्हणतं त्या घरनं बाया मनकडे दकेत नाव इथला काय जुना धरला आहे जाऊन. मुलगी माझी कीर्तनकार बाई या, त्यांच्यासोबत आलेले आमचे त्यांच्या रथाचे सारथी आमचे राहुल दादा पण आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. यूट्यूब चॅनलचे मालक आमचे दिनेश दादा, साऊंड सिस्टमचे मालक आमचे सांजुरीकर नंदूभाऊ, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. कसं आहे ना, प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य होणार नाही. आलेले सगळे श्रोते जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील प्रत्येकाच्या चरणाला स्पर्श करतो आणि भंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाळून संसार बैसले अंगणी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजवताय, भैया जर जीवनामध्ये काही संकट आलं तर त्याला तोंड द्यायचं आहे तुम्हाला. हो, पण जीवनात संकटच यायला नको असं जर वाटत असेल तर कर्म चांगलं करा. कारण जशी सावली साथ सोडत नाही तसं कर्म आपली साथ सोडत नाही. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं करा. मी नेहमी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल, एक्झाम्पल म्हणून सांगेल. जर दर्या खोऱ्यांमध्ये उभे राहिलात, दर्या खोऱ्यांमध्ये उभे राहिल्याच्या नंतर जर तुम्ही आवाज दिला राम, तर दर्या खोऱ्या तुम्हाला 4 वेळेस म्हणतात राम राम राम. दर्या खोऱ्यांमध्ये उभे राहून म्हणलात राधे, तर दर्या खोऱ्या तुम्हाला 4 वेळेस म्हणतात राधे राधे राधे. आणि जर दर्या खोऱ्यात उभा राहीन सांगा नीच, मग त्या दर्या खोऱ्या काय म्हणतात, भाऊ दादा आप्पा तात्या असं म्हणतेस का? हा, तुम्ही जर जिथं जे म्हणला ते 4 पटीनं तुम्हाला ऐकायचं. कर्म सुद्धा तसंच आहे. अजून उदाहरण म्हणून सांगेल. इथं बसलेले बरेच शेतकरी असतील, बरेच शेतकरी असतील. तुम्ही शेतीमध्ये आता गव्हाची पेरणी करणार आहे. बाबा लोक गहू पेरशात ना, ते गहूनी थैली कितला किलोनी रास? 40 किलोनी. 40 किलोनी थैली पैरान टाइमला लई जातस. पण जवळ कापाल जातस आणि ट्रॅक्टर लई जातस. लई जाताना मोटरसायकलवर टीन लई घ्यात, पण लईताना ट्रॅक्टरवर लई न पडस. बरोबर आहे ना. पेरणी करायची 40 किलोची, पण आणताना कमीत कमी 30 ते 40 क्विंटल आणतो. तसंच कर्म. जेवढं आपण चांगलं केलं ना 4 पटीनं आपल्याला चांगलं भेटतं, पण जेवढं वाईट केलं तेवढं 4 पटीनं वाईट सुद्धा आपल्यालाच भेटतंय. अजून उदाहरण म्हणून अजून सांगेल. जेव्हा सुदामजी कन्हैयाला भेटायला गेले ना, तर सुदामजी सोबत फक्त सुशीलानं कच्चं पोहे बांधून दिलेलं आहे. सुदामजीकडनं भगवंत पोहे खात होते. मूठभर पोहे खाल्ली, पर देताना सोन्याची नगरीच दान केली. बरोबर आहे ना. खाताना फक्त मूठभर पोहे खाल्ले, पण देताना सोन्याची नगरी दिली. बोलू नका. माझा भगवंत असा न्यायाधीश. तुम्ही कर्म करत असताना सावधगिरी न करा, नाहीतर 4 पटीनं ते भेटतात. मग ते सुखाचं असेल की दुःखाचं.